माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन. भारतासाठी सोनेरी आणि अभिमानाचा क्षण असणारा आजचा दिवस. हा विशेष दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. आज आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा संपूर्ण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपला देश स्वतंत्र होण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी, राष्ट्रभक्तांनी, नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भयानक अत्याचार, असंख्य वेदना सहन केल्या. ए मेरे वतन के लोगो, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आज मी मला समजलेला माझा भारत ज्याच्यावर बोलणार आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे, आपण अशा भारतात राहतो ज्याच्या ओठावर गंगा आणि हातात तिरंगा आहे. जो भारत तो कधी सत्यम शिवम सुंदरम, कधी वंदे मातरम, तर कधी पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड बंगा. हो, आपण त्या भारतातून येतो जिथे स्त्रियांना त्यांच्या स्वाभिमानातून ओळखतो. माझा भारत प्रेमाचा पुण्यलोक अहिंसेचा जन्मस्थान आहे. पण इथे जर स्त्रीचा आदर होत असेल तर आमचा बच्चा बच्चा अणमान आहे. देशभक्ती काय आहे महाराज? आधी लगीन कोंडाराचं, मग माझ्या रायबाचं, असं तानाजी मालुसरे म्हणतात. व छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या स्वप्न स्वतःच्या खांद्यावर घेतात. तो आहे खरा देशभक्ती. म्हणजेच पहिले राष्ट्र नंतर स्वतः. स्वतंत्रवीर सावरकर म्हणतात, देह आणि देव यांच्यामध्ये देश येतो आणि आपण त्या देशाची देण लागतो. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is national festival of India. We got freedom on this day.